नमस्कार. आपला आजचा विषय आहे खेळणी. हा माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मी खूप छोटी मुलं बघतो प्रॅक्टिसमध्ये, आणि लहान मुलांच्या आयुष्यामध्ये खेळणी हा किती प्रचंड महत्त्वाचा भाग आहे ह्याची सायकॅट्रिस्ट म्हणून, चाइल्ड डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट म्हणून मला खूप उत्तम जाणीव आहे. चांगली खेळणारी मुलं, चांगली खेळणी उपलब्ध असणारी मुलं आणि खेळायला न मिळणारी मुलं ह्यांच्यामध्ये किती मोठा फरक असतो विविध पॅरामीटर्सवर, हे सुद्धा मी रोज बघतो. खेळ हा शब्द जेव्हा आपण वापरतो किंवा खेळणी हा शब्द विशेषतः छोट्या मुलांसाठी 5, 7, 8 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी वापरतो, तेव्हा महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट ही की खेळणं हे मुलासाठीचं शिक्षणाचं माध्यम आहे. झालं, माझ्या तोंडून शिक्षण हा शब्द निघाला, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये आता एज्युकेशनल टॉईज नावाचा भाग सुरू झाला असेल. मी त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. लहान मूल आजूबाजूचं जग बघत असतं, त्याच्या मनामध्येही अनेक गोष्टी चाललेल्या असतात, आणि या दोन गोष्टींची सांगड घालून ते स्वतःच्या एक जगाबद्दलची संकल्पना बनवायचा प्रयत्न करत असतं, त्या जगातलं स्वतःचं स्थान शोधायचा प्रयत्न करत असतं. तर बाहेरचं जग आणि मनातलं जग आणि येणारे अनुभव ह्याची सांगड घालायची जी जागा आहे, ती जागा म्हणजे मुलाचं खेळणं असतं. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा जर आपण लक्षात ठेवला तर आपले पुढचे सगळे प्रश्न अगदी सोपे होतात. जेव्हा मुलं खेळत असतात तेव्हा एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे, अनेक चाइल्ड सायकॉलॉजिस्टनी असं सांगितलं आहे की प्ले इज वर्क फॉर चिल्ड्रन. म्हणजे तुम्ही मी जशी नोकरी करतो किंवा शिक्षण करतो ना, तसं लहान मुलं खेळताना त्यांचं शिक्षण आणि त्यांचं काम चालू असतं. हे काम काय असतं तर बाहेर दिसणाऱ्या जगाचा, आपल्याला येणाऱ्या अनुभवाचा आणि आपल्या मनामध्ये चालणाऱ्या आंदोलनांचा एकत्र मिलाफ घडवून आणून स्वतःसाठी काहीतरी एक व्यक्तिमत्व बनवणे, स्वतःची विचार करण्याची, अनुभवण्याची पद्धत बनवणे, ह्याच्यासाठी खेळणं असतं. मुलं इन्स्ट्रुमेंट्स घेऊन, म्हणजे बॅट आणि बॉल घेऊन एकमेकांशी खेळतात, तेव्हा ते सोशल स्किल्स शिकत असतात फिजिकल स्किल्स बरोबर. मी जे खेळण्याबद्दल बोलतो आहे ते बसून जेव्हा मुलं खेळतात किंवा 4 मुलं एकत्र येऊन गोष्टी हातात घेऊन खेळतात, त्या खेळण्याबद्दल बोलतोय. तर ह्याच्यासाठी मुलांना कुठली खेळणी द्यावीत? लक्षात ठेवायचा पुन्हा एकदा एक महत्त्वाचा रूल, की ज्या गोष्टीला बॅटरी लागते, ज्याला स्क्रीन असतो किंवा विविध प्रकारचे लाईट असतात, ते खेळणं नव्हे, ते इन्स्ट्रुमेंट असतं. किंवा एखाद्या गोष्टीचा जर एकच विशिष्ट प्रकारे वापर करता येत असेल, म्हणजे कचकड्यातली बंदूक की जिला ट्रिगर आहे आणि ते लाईट आणि आवाज करते किंवा काहीतरी शूट करते आहे, तर ते इन्स्ट्रुमेंट आहे, ते उपकरण आहे. खेळण्याचा सर्वात महत्त्वाचं लक्षण असं आहे की ती एकच वस्तू तुम्हाला अनेक प्रकारे वापरता येते. ही जी त्यातली व्हर्सटॅलिटी आहे, हे खेळण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. कारण जेव्हा एकच गोष्ट विविध प्रकारे वापरता येते, तेव्हा तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरता, ती कल्पनाशक्ती त्याच्यावर प्रोजेक्ट करता आणि हे सर्व जग घडवून आणता. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही लहान मुलांना खेळणी घेता, तेव्हा ह्याचा पहिल्यांदा विचार करा की ही एकच गोष्ट करायचं इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसा डॉक्टरचा स्काल्पेल किंवा फोर्सेप्स असतो, किंवा स्वयंपाक करणाऱ्या माणसाचा झारा किंवा उलथणं असतं, हे इन्स्ट्रुमेंट आहे. त्यांनी 1 किंवा 2च गोष्टी करता येतात. का? हे कल्पनाशक्तीने खूप काही करता येण्यासारखं खेळणं आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येक लहान मुलाकडे हा एक खेळण्याचा सेट पाहिजे, आणि त्याच्यातली सर्वात महत्त्वाच्या वस्तू कुठल्या त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाकडे ढिगभर बाहुल्या पाहिजेत. मग या बाहुल्या या बार्बीसारख्या बाहुल्या नकोत, कारण त्या इनफ्लेक्झिबल आहेत आणि एका विशिष्ट प्रकारच्या आहेत. अनेक ठिकाणी अनब्रँडेड पण चिंध्यांच्या बाहुल्या मिळतात. या सॉफ्ट बाहुल्या असतात, ज्यांचे कपडे बदलता येतात, ज्या उलट्या पालट्या करता येतात, त्याचा बोळा करून उशी घेऊन पण झोपता येतं.
अशा प्रकारची बाहुली पाहिजे, झिपरी बाहुली पाहिजे, अशा खूप बाहुल्या पाहिजेत. तशीच छोटी छोटी अनेक सॉफ्ट टॉईज पाहिजेत. पुन्हा ही सॉफ्ट टॉईज जर तुमच्या डिस्नी कॅरेक्टरच्या मूर्त्या असतील तर त्याला सॉफ्ट टॉईज म्हणत नाही. कुत्री, मांजरी, घोडे, वाघ, सिंह, पाली, साप हे जे आपल्याला नेहमीचे माहिती असलेले प्राणी आहेत त्यांचे सॉफ्ट टॉईज हे मुलाकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलांच्या खेळघरामध्ये अजून काय पाहिजे तर थोडी आडोसा करता येईल अशी जागा पाहिजे. म्हणजे मुलासाठी ते टॉवेल घरातले जुने ठेवलेले किंवा चादरी किंवा त्यांना खुर्च्या सारखवायची परवानगी पाहिजे की ज्याच्यावर ते काहीतरी छप्पर बनवणार आहेत आणि आतमध्ये स्वतःचं घर बनवणार आहेत. मग त्या घरामध्ये भातुकली पाहिजे, तर त्याच्यामध्ये भांडी पाहिजेत. ही भांडी एक तर लाकडाची असावीत की जी छोट्या मुलांना तोंडात घेऊन चावता येतात किंवा फेकली तरी काही होत नाही, किंवा चांगल्या भक्कम स्टीलची असावी की मूल ते उलटं करून त्याच्यावर उभं राहिलं तरी ते तुटलं नाही पाहिजे. ते अगदी अशी पातळ पत्र्याची जी भांडी असतात ना, खूप धारदार कडा असलेली, ती भांडी नकोत. त्यानंतर घरातलं छोटं लाकडी फर्निचर हवं. ते मुलांना वापरता येतं किंवा ते प्लास्टिकचं असलं तरी चालतं, पण ते तुटेल ह्याची तयारी ठेवायची. त्यानंतर प्रत्येक मुलाकडे रंग पाहिजेत, क्रेयॉन्स पाहिजेत आणि ते त्याला त्या जागेमध्ये वापरायची पूर्ण परवानगी पाहिजे. त्यानंतर चिंध्या पाहिजेत, त्यानंतर कागद पाहिजे आणि मुलांच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसणाऱ्या गोष्टी त्यामध्ये पाहिजेत. म्हणजे कुठल्या गोष्टी तर त्याच्यात काही गाड्या असाव्यात. काही मुलांच्या काही फेवरिट गाड्या असतात की ते दुकानात गेली की ते काही मुलं फक्त डिगर विकत घेतात, काही मुली फक्त एक विशिष्ट प्रकारची गाडी किंवा तशा रंगाचीच गाडी विकत घेतात. तर ती खेळणी त्यांच्याबरोबर असावीत. ह्याच्यात कुठेही ब्रँडेड गोष्टी येत नाही आहेत आणि एकच काम करणारी गोष्ट पण येत नाही आहे. आणि हे सगळं घेऊन जेव्हा मूल खेळत असतं तेव्हा आपण मुलाला डिस्टर्ब करायचं नसतं. हा फार महत्त्वाचा भाग आहे. मूल जेव्हा तुम्हाला खेळायला बोलवतं तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा, त्या स्टेजवर घडणाऱ्या या नाटकाचा मूल हा लेखक आणि डायरेक्टर आहे. आपल्याला फक्त ते ॲक्टर म्हणून एका छोट्या भूमिकेसाठी बोलवता आहेत. तेव्हा त्यांच्या खेळामध्ये घुसून किंवा त्यांनी आपल्याला इन्व्हिटेशन दिलेलं आहे म्हणून तिथे जाऊन तो खेळ टेक ओव्हर करायचा नसतो. कारण आपल्या खेळण्यामध्ये कमालीचा कृत्रिमपणा आणि यांत्रिकीपणा असतो मोठ्या माणसांच्या ह्याच्यात. आपण मुलांना एका विशिष्ट प्रकारे खेळायला लावतो आणि मग त्या निमित्ताने त्यांना काहीतरी 4 गोष्टी सारख्या शिकवायला जातो. म्हणजे मुलाच्या खेळामध्ये त्या भातुकलीमध्ये जर तो मुलगा झोपून सुरुवात करत असेल तर तो जेव्हा झोपून उठतो तेव्हा तो कदाचित डायरेक्ट किचनकडे पळतो. पण मोठी माणसं मग त्याला मध्ये थांबून नाही नाही आता आधी दात घासायचे मग आपण ब्रेकफास्ट करायला जाणार ना वगैरे सारख्या कृत्रिम गोष्टीमध्ये घालतात, ज्याच्या त्या मुलाला त्या क्षणी गरज नाही आहे. तो डायरेक्टर आहे, तो स्टोरी रायटर आहे, तो ते नाटक तिथे घडवून आणतो आहे. आपण त्याच्यातले फक्त नट आहोत, ॲक्टर्स आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एज्युकेशनल ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी कन्व्हर्ट करायला गेलात, काहीतरी बाळकडू पाजायला गेलात, काहीतरी अक्कल शिकवायला गेलात, काहीतरी चांगल्या का होईना पण सवयी त्याच्यात घालायला गेलात की मुलांना हळूहळू तुमच्याबरोबर खेळण्याचा कंटाळा येतो आणि ते तुम्हाला बोलावणं बंद करतात. मुलाच्या जगात शिरायला आपल्याला एक संधी मिळते आहे, तर ती संधी वापरणे आणि ती खेळणे हे महत्त्वाचं आहे. दुसरी एक खेळण्याची खूप महत्त्वाची क्वालिटी, खूप महत्त्वाचा गुण जे मी मघाही बोललो होतो की त्याच्या अनेक प्रकारे तो वापर करता आला पाहिजे, तशा गोष्टी मुलांकडे पाहिजेत. म्हणजे त्यांना घरातली भांडी न्यायला परवानगी पाहिजे, खेळायला घ्यायला परवानगी पाहिजे. साधे दांडुकं असतं, एक टिपरी असते, छोटीशी काठी असते, त्याचा रंगसुद्धा उडालेला असतो, पण ती एक काठी ही विविध प्रकारची मुलांच्या खेळातली वाहनं होऊ शकतात. त्याचा घोडा होतो, त्याचं गाढव होतं, त्याचं विमान होतं, त्याची रेल्वे होते, त्याची मोठी गाडी होते. त्याच काठीचे विविध शस्त्र होतात. ती कधी शिवाजी महाराजांची तलवार होते, तर ती कधी सैनिकाची बंदूक होते, ते कधी आकाशातून जाणारा फायटर पायलट होतो, तर कधी तो शंकराचा त्रिशूळ होतो, तर कधी श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्रसुद्धा होतं. या सर्व गोष्टी करायला ती एक काठी पुरते. मग कधी कधी ती तिथे नुसती उभी होते आणि त्याचा झेंडा होतो, कधी कधी ती आडवी पडते आणि त्याचा माणूस होतो,
कधी कधी ती कशाला तरी टेकवून उभी केली जाते आणि त्याचा देव बनतो. तर एकच गोष्ट घेऊन मुलं त्याच्यावर आपली कल्पनाशक्ती प्रोजेक्ट करून त्याचे विविध प्रकारचे त्याला रूपं आणि विविध प्रकारचे रोल देत आहेत. हा खेळ मुलांचा चालू राहणं गरजेचं आहे, कारण हे जेव्हा मुलं करतात तेव्हा ते त्या जगाची सांगड घालत असतात, त्याच्याबरोबर प्रयोग करत असतात आणि त्या जगामध्ये राहायला स्वतःला शिकवत असतात. आपण फक्त ते बोलतील तेव्हा तिथे जाऊन तेवढा रोल प्ले करायचा आहे किंवा बाजूला बसून शांतपणे खेळू द्यायचं आहे, पण कोणीतरी असल्याने जर खेळ थांबतो असं लक्षात आलं तर शांतपणे दुसऱ्या खोलीत जायचं आहे आणि मुलांना खेळू द्यायचं आहे. छोटी मुलं अशा प्रकारे एकत्र येऊन या गोष्टी घेऊन जेव्हा खेळतात तेव्हा त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होत असतो, त्यांच्या शब्दशक्तीचा विकास होत असतो, त्यांची भाषा सुधारत असते, त्यांचे सोशल स्किल्स सुधारत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते या जगात राहायला शिकत असतात. हा खेळाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण मुलांना खेळतं करूया. विशेषतः जी खूप छोटी मुलं आहेत जी स्क्रीन आणि बॅटरीवाल्या गोष्टींच्या मागे अडकत आहेत, त्यांना मोकळं करून त्यांना बिन स्क्रीनचे पण मानसिकदृष्ट्या ज्यांनी प्रगल्भ व्हायला मिळेल असे खेळ त्यांच्या हातात देऊया, त्यांना खेळायला मदत करूया, त्यांच्या खेळात आनंदाने राहूया. कारण ते आज या खेळामध्ये जे जग निर्माण करणार आहेत तेच ते उद्या प्रत्यक्ष निर्माण करणार आहेत आणि त्याच्यात आपल्याला राहायचं आहे.